या प्रोजेक्टमध्ये आपल्याला मिडलचे तसेच कॉर्नरचे देखील ऑप्शन अवेलेबल आहेत। निसर्गरम्य वातावरणामध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकतात। स्वप्न फक्त बघू नका तर त्यामध्ये जगायला सुरुवात करा। नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोस मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिक मधील गंगापूर रोड जवळ 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात सुंदर अशा एलिव्हेशनसह आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो। कलर कॉम्बिनेशन देखील तुम्ही बघू शकतात। सुंदर अशा कलर सोबत हा प्रोजेक्ट आपल्याला रेडी करून दिलेला आहे। रेडी टू मूव्ह हा प्रोजेक्ट आहे। तर चला आपण हा एक्सप्लोर करूया। या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला मिडलचे तसेच कॉर्नरचे देखील ऑप्शन अवेलेबल आहे। त्यापैकी आपण आता कॉर्नरचा रो हाऊस बघणार आहोत। ही आहे या कॉर्नर रो हाऊसची प्रशस्त अशी पार्किंग, ज्यामध्ये तुमची 4 व्हीलर कार प्लस 2 व्हीलर देखील पार्क होऊ शकतात। एवढी मोठी पार्किंग आपल्याला इथे बघायला मिळते। त्यासोबतच आपल्याला इथे फ्रंटलाच अंडरग्राउंड वॉटर टँक दिलेली आहे, जी की 3000 लिटरची वॉटर टँक आहे। साइडला आपल्याला 4 ते 5 फुटाचा युजेबल एरिया आणि पाठीमागे वॉशिंग एरिया आहे, तो देखील तुम्ही जाऊन बघू शकता। तर चला आपण आता आपला हा कॉर्नरचा रो हाऊस देखील मधून बघून घेऊया। आपल्याला जो मेन डोर दिलेला आहे तो ईस्ट वेस्ट फेसिंगचा मेन डोर आपल्याला बघायला मिळतो। चला आपण आता पुढे जाऊया। पुढे आल्यानंतर आपल्याला इथून वरती जाण्यासाठी देखील जिना दिलेला आहे। खालीच आपल्याला इंडियन टॉयलेट बसवून दिलेला आहे आणि आपल्याला ग्राउंड फ्लोअरलाच एक बेडरूम दिलेला आहे। सीनियर सिटीजन साठी अतिशय उपयुक्त ठरणारा हा बेडरूम आहे, जो की आपल्याला ग्राउंड फ्लोअरलाच बघायला मिळतो। व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो इथे दिलेल्या आहेत। त्यासोबतच 2x4च्या सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे खाली बसवून दिलेल्या आहेत आणि या पूर्ण प्रोजेक्ट मध्ये आपल्याला प्रत्येक रूमला पीओपी मिळणार आहे। या रूमला देखील तुम्ही पीओपी बघू शकता सुंदर अशा डिझाइन मध्ये। अजून फायनल टचअपचं काम बाकी आहे आणि पाठीमागे ओपन स्पेस आहे। वरच्या रूम मधून तुम्हाला तो क्लिअरली दिसणार आहे। तर चला आपण आता वरचे रूम्स देखील बघून घेऊया। तर आपण आता वरती आलेलो आहोत। हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया। याची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये हा लिव्हिंग एरिया बघायला मिळतो। या लिव्हिंगला आपल्याला सुंदर अशा डिझाइन मध्ये पीओपी देखील दिलेली आहे। व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात। याची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे। त्यासोबतच याला ग्रेनाइटची फ्रेमिंग आणि ते वरती इथे तुम्हाला बसण्यासाठी देखील इथे चांगली जागा इथे बघायला मिळते। चला आपण आता पुढे जाऊया। हा आहे आपला कॉमन वॉशरूम। इथे तुम्हाला कमोड बसून दिले जाणार आहे। तर मित्रांनो, हे आहे आपलं किचन। किचनची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। आपल्याला इथे ब्लॅक ग्रेनाइट मध्ये किचन ओटा बघायला मिळतो। इथे तुम्हाला सिंक दिलेला आहे। व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात आणि पूर्ण आपल्याला सिलिंग पर्यंत पूर्ण टाइल्स इथे बसवून दिलेल्या आहेत। 2x4च्या सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बघायला मिळतात। इथे तुम्ही तुमचं फ्रिज अरेंज करू शकतात आणि वरती तुम्हाला लॉफ्ट दिलेला आहे। पूर्ण प्रोजेक्ट मध्ये 10% काम अजून बाकी आहे। चला आपण आता वरचे रूम्स देखील बघून घेऊया। ग्राउंड फ्लोअरला आपण एक बेडरूम बघितला आणि हा आहे आपला सेकंड बेडरूम। याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। तुम्ही साईज बघू शकता। प्रत्येक रूमला आपल्याला इथे पीओपी बघायला मिळते। त्यासोबतच खाली आपल्याला 2x4च्या सुंदर अशा टाइल्स देखील इथे बसवून दिलेल्या आहेत। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो विथ ग्रेनाइटची फ्रेमिंग आपल्याला इथे बघायला मिळते। या बेडरूमला अटॅच आपल्याला एक गॅलरी देखील दिलेली आहे। गॅलरी मधून बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि प्रोजेक्टच्या समोरच तुम्हाला ओपन स्पेस देखील दिलेला आहे, म्हणजे फ्युचर मध्ये तुम्हाला इथे गार्डन देखील मिळणार आहे। चला आपण आता पुढचे रूम्स देखील बघून घेऊया। स्वप्न फक्त बघू नका तर त्यामध्ये जगायला सुरुवात करा। इथे तुम्हाला व्हेंटिलेशन साठी अजून एक विंडो दिलेली आहे। इकडे तुम्हाला कॉमन वॉशरूम देखील बघायला मिळतं, जिथे तुम्हाला कमोड सिस्टीम मिळणार आहे। आणि हा आहे आपला 3rd बेडरूम, जो की लास्ट बेडरूम आहे। याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे। व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो इथे बघायला मिळतात, ज्या की स्लायडिंगच्या विंडो येणार आहेत।
आणि पाठीमागे देखील आपल्याला ओपन स्पेस दिलेला आहे, म्हणजे प्रोजेक्टच्या दोन्ही बाजूला आपल्याला ओपन स्पेस बघायला मिळतो। या प्रोजेक्टमध्ये तुम्ही घर घेऊन नाशिकमधील गंगापूर रोड सारख्या प्राईम लोकेशनला निसर्गरम्य वातावरणामध्ये राहण्याचा आनंद घेऊ शकतात। तर चला आपण आता वरती टेरेसवरचा व्ह्यू देखील बघून घेऊया। आपण आता आलेलो आहोत आपल्या प्रोजेक्टच्या टेरेसवरती। टेरेसवरचा व्ह्यू तुम्ही बघून घेऊ शकतात। वरती आपल्याला 1000 लिटरची पारसची वॉटर टँक दिलेली आहे आणि ग्राउंड फ्लोअरला देखील आपल्याला अंडरग्राउंड वॉटर टँक दिलेली आहे, जी की 3000 लिटरची आहे। तर चला आपण आता पाठीमागचा देखील व्ह्यू बघून घेऊया। हा आहे पाठीमागचा व्ह्यू, तो देखील तुम्ही बघून घेऊ शकतात। आपल्याला प्रोजेक्टच्या दोन्ही साईडला ओपन स्पेस दिलेला आहे। तर चला आपण आता नियर बायचे लोकेशन्स, प्राइस, स्क्वेअर फीट सगळं जाणून घेऊया। आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा गंगापूर रोड पासून अगदी जवळ आहे। गंगापूर रोडवरचं सोमेश्वर मंदिर आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। जेहान सर्कल आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 4 किलोमीटरच्याच अंतरावरती आहे। भोसले मिलिटरी कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। मोतीवाला कॉलेज आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे। तर अशा सगळ्या काही गोष्टी आपल्या या प्रोजेक्ट पासून अगदी जवळ आहे। हा प्रोजेक्ट रेडी टू मूव्ह आहे, फक्त 10% काम हे बाकी आहे। आपण जो आता 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट बघितला, ज्यामध्ये तुम्हाला मिडलचा आणि कॉर्नरचे देखील ऑप्शन अवेलेबल आहे। मिडलचा जो रो हाऊस आहे तो 1250 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 42 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। तर तसेच कॉर्नरचा जो रो हाऊस आहे तो 1407 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 48 लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे। अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा। पुन्हा भेटूया असाच एका नवीन प्रोजेक्टमध्ये।